लांबोटी सबस्टेशनचे ज्युनियर इंजिनियर दीपक गावडे यांचा शिरापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार। लांबोटी सबस्टेशनचे कर्तव्यदक्ष ज्युनियर इंजिनियर दीपक पोपट गावडे यांची बदली झाल्याने शिरापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला। यावेळी शिरापूरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील बोलताना म्हणाले की ज्युनियर इंजिनियर दीपक गावडे आतापर्यंत सदर भागात कौतुकास्पद कार्य त्यांनी केले। त्यांची बदली झाली आहे। त्यांनी उत्तम रीतीने काम पाहिल्यामुळे अशा अधिकाऱ्याचे अभिनंदन करतो। आतापर्यंत कोणी केव्हाही फोन त्यांना केला तर फोन उचलून त्या शेतकऱ्यांची कामे त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहेत। असा अधिकारी पुन्हा मिळेल का नाही याची आम्हाला खात्री नाही, म्हणून अशा अधिकाऱ्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, असे ते म्हणाले। यावेळी शिरापूर ग्रामस्थांच्या वतीने पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, जनशक्ती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष बोलतोय। आज आपल्या लांबोटी येण्याचं कारण की आपले गावडे साहेब यांची इथून बदली झाली, म्हणून त्यांचा आम्ही सत्कार करायला इथं आलो होतो। सत्कार करायचं कारण एवढंच की गावडे साहेबांनी 3 ते 4-5 वर्ष झालं ह्या लांबोटी शिबिर उत्तम रीतीनं काम केलं, म्हणून त्यांचा आम्ही आज शिरापूरच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केलेला आहे। सत्कार करण्याचं कारण की एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यानं चांगलं काम केल्यानंतर त्यांचं कौतुक करणे हे आपल्या नागरिकाचंच काम असतं। म्हणून त्याने या NECB तिथं आल्यापासून त्याने शेतकऱ्याचे कधी अर्ध्या रात्री जर फोन केले, शेतकऱ्याचे कामं कुठलेच लढवली नाहीत व लाईट बिल कमी करण्याचं असेल तर फोन केला तर 24 तासात त्यांनी लाईट बिल कमी केले। आणि इथं सुद्धा ट्रान्सफॉर्मर ही बदलण्याचा पाठचा करू असून बदलून त्यांनी एकदम चांगल्या रीतीचं काम त्यांनी ह्या शेतकऱ्याच्या हिताचं काम केलं, म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केला। आता इथं पुढं असा अधिकारी या NECBला मिळणार नाही। भगीरथ लाईन त्यांनी चांगल्या पद्धतीने काम हाताळलं व सर्व ज्या भागातील काम त्यांनी एकदम उत्तम रीतीने काम केल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार केला। एवढंच की असा अधिकारी पुन्हा होणार नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।